हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा 22 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं वेदाला झुंबर खाली मारण्याचा प्लॅन असतो. तेवढ्यात तिथे मंजिरी येते, पण मंजिरीचं लक्ष नसतं. मंजिरी निघून गेल्यावर सगळे एकमेकाला डन बोलतात आणि परत प्लॅन स्टार्ट करतात. इकडे अंबिका ओरडत असते, वेदा बाजू होणार राजा. वेदा करत असते. अंबिकाला मध्ये घरामध्ये जाता येत नसतं. तेवढ्यात परत तिथे दादासाहेब येतात. दादासाहेब आल्यावर परत ते लोक झुंबर वरती घेतात. तेव्हा दादासाहेब विचारतात, ही इथे अशी का बसली? तेव्हा नर्मदा उत्तर देते की बडी तिची बाहुली वाटलं इथे घेऊन आला होता म्हणून ती इथे शोधत आली. तेव्हा नर्मदा बोलते, दादा अरे तू आराम कर ना, मी आहे तिच्यासोबत. इकडे आजी मीराचे आभार मानत असते की तुझ्यामुळे देवीचं दर्शन एकदम सुरेख झालं. डोळे असते ना तरी मला एवढं चांगलं दर्शन झालं नसतं बघ. आजी बोलते, माझी शेवटची इच्छा पूर्ण केलीस. तेव्हा आजी बोलते, बाळा मला सांग या बदल्यात तुला काय हवंय, काय देऊ? तेव्हा मीरा बोलते, आजी तुम्ही मला काही द्यावं म्हणून मी मदत नाही केली, मला याचा मोबदला नकोय. तेव्हा आजी बोलते, मोबदला नाही ग, तुझी आई तुला काहीतरी देते असं समज. इकडे यांचा झुंबर खाली घ्यायचा प्लॅन परत स्टार्ट होतो. मीरा तिची बाहुलीला झोपवत असते आणि झुंबर खाली बसलेली असते. तेव्हा अंबिका बोलते, देवी आई तूच मला वेदाचं दान माझ्या पदरात दिलंयस, तिला वाचव. आणि जर तू तिला वाचवलं नाहीस ना तर माझा तुझ्यावरचा विश्वास उडेल कायमचा. इकडे मीराचे वडील बोलत असतात की अंत बघू नको आई, अंत बघू नको. ते अंबिका वेदा बाजूला हो म्हणून ओरडत असते, पण तिला खिडकीच्या आत सुद्धा येता येत नसतं. इकडे आजी बोलते, बोल काय हवंय तुला, काय देऊ सांग ना. तेव्हा मीरा बोलते, आजी तुम्हाला द्यायचंच आहे ना तर आशीर्वाद द्या माझ्या ताईला, तिचं हिच्यावर खूप विश्वास आहे, तिच्या मनासारखं होईल असा आशीर्वाद द्या. तेव्हा आजी तथास्तु म्हणून आशीर्वाद देते. तेव्हा देवी आईचा चमत्कार घडतो. वादळ सगळीकडे सुटतं. अथर्वच्या घराला जे आळाबंधन घातलेले दोऱ्या असतात त्याही जळायला लागतात. तेव्हा अंबिका ही ऑटोमॅटिक खिडकीच्या आत प्रवेश करते. तेव्हा अंबिका वेदाच्या जवळ जाऊन खाली येणारं झुंबर अडवून धरते. ते झुंबर आधांतरी तरंगत असतं असं सगळ्यांना दिसत असतं. अंबिका कोणालाच दिसत नसते. ते पण पुन्हा झुंबर खाली करण्याचा प्रयत्न करतात, पण झुंबर खाली होत नसतं आणि झुंबर पुन्हा वरती जातं. झुंबरचं बटन दाबणाऱ्याला पण शॉक बसतो. इकडे मीरा बघते तर आजी पण गायब झालेले असतात. पण नर्मदा त्यांना इकडे कळत नसतं की झुंबर वरती अडकले. इकडे अंबिका वेदाजवळ असते पण ती हातही लावू शकत नाही तिला. तेव्हा नर्मदा बोलते, शे वाचली कार्टी. मीरा आजीला पूर्ण मंदिरभर शोधत असते. इकडे अथर्व अंबिकाचा विचार करत असतो. तेव्हा अंबिका अथर्व जवळ येते. तेव्हा अथर्व ताऱ्यांकडे बघून बोलत असतो, आय मिस यू. तेव्हा अंबिका बोलते, माहितीये मला. तेव्हा अंबिका बोलते, मी सुद्धा तुम्हाला खूप मिस करते अथर्व. तेव्हा अथर्व बोलतो, पण काय उपयोग, तू संसार अर्धवट टाकून गेलीस. तेव्हा अंबिका बोलते, नाही अथर्व, मी आपला संसार अर्धवट सोडून नाही गेली, त्या मायाने मला बाजूला काढलं. अथर्व तुम्ही आता कोणावरच विश्वास ठेवू नका. तेव्हा अथर्व बोलतो, आपली वेदाच माझ्यावर विश्वास ठेवत नाही, तिला वाटतंय की माझ्यामुळे तू. तेव्हा अंबिका नाही बोलते आणि अथर्वला हात लावणार. तेव्हा अथर्व बोलतो, कसं सांगू तिला, आय एम हेल्पलेस. तेव्हा अंबिका बोलते, मी तुमच्यामुळे नाही गेले, मला माहिती आहे हे. आणि आता राहिला प्रश्न वेदाचा. तिचा खूप मोठा गैरसमज झालाय. तुमचीच मुलगी आहे, हट्टी आहे जरा, असा मोठ्या माणसाला राग यावा असा राग आलाय तिला. तुम्ही प्रयत्न करा तिचा गैरसमज दूर करण्यासाठी, बोला तिच्याशी अथर्व. तेव्हा अंबिका अथर्वला मिठी मारणार, पण ती पूर्ण ट्रान्सपरंट नाही मिठी मारू शकत त्याला. तिचा हात त्याच्या हातातून बाहेर निघून येतो. तेव्हा तिला खूप रडायला येतं आणि ती तिथून निघून जाते. तेवढ्यात अंबिका तिथे बाजूला उभं असते आणि माया तिथे येते. तेव्हा माया बोलते, अथर्व नाराज आहेस ना, वेदा बोलत नाहीये तुझ्याशी, मला माहितीये की तुला खूप त्रास होतोय या गोष्टीचा. खरं सांगू, मी पण अंबिकाला खूप मिस करते. ट्रस्ट मी, आय कॅन अंडरस्टँड. अगदी तुझ्यासारखं. यु नो, आम्ही अनाथ होतो पण नकळत एकमेकांमध्ये कुटुंब सापडलं. मी तिची आई व्हायचे तर कधी ती माझी, कधी बहीण व्हायचे तर कधी भाऊ. आय रिअली मिस हर. हे सगळं अंबिका ऐकतच असते. माया अथर्वच्या खांद्यावर हात ठेवते आणि बोलते, खरं सांगू, मला ना कधी कधी वेदाच्या मध्ये अंबिकाच दिसते. तेव्हा अथर्व बोलतो, मला पण दिसते, पण ती बोलत नाहीये ना माझ्याशी. वेदा हेट्स मी. तेव्हा माया बोलते, मी आहे ना, डोंट वरी, मी सगळं नीट करेल. वेदाला माझ्यापेक्षा जास्त कोण समजू शकतं हे सगळं अंबिका बघतच असते. माया अथर्वच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि बोलते, सगळ्या गोष्टींची काळजी घेईल. तेव्हा अंबिका चिडून बोलते, माया अथर्वला हात लावायचा अधिकार तुला कोणी दिला? तेव्हा अंबिका ओरडते, माया, पण मायाचा आवाज कोणापर्यंत पोहोचतच नाही. अथर्व थोडा सावध होतो आणि माया पटकन त्याच्यापासून दूर होते. माया परत त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि बोलते, रेस्ट कर, मी चहा आणते. इकडे नर्मदा बोलते, किचन मध्ये उभं राहून, मी या घरची वारस आहे, घरची लक्ष्मी आहे, पण मी काय करते, दूध तापवून दुधाचा ग्लास भरते, द्या तिला गरम करून दूध. तेव्हा नर्मदा बोलते, मदन खरं तर ही सगळी कामं तुझी आहेत, ते दूध तापव आणि वेदाला दुधाचा ग्लास भरून दे. तेव्हा मदन बोलतो, गरम गरम दूध देतो. तेव्हा नर्मदा बोलते, काय रे, कसला विचार करतोयस, तुझ्या लक्षात आहे ना मायाने काय सांगितलंय?
वेदाच्या नादी लागायचं नाही, तिच्यापासून लांब राहायचं, लक्षात आहे ना? तेव्हा मदन बोलतो लक्षात आहे. हा पण बाई तुम्ही तिची लहानपणापासून सेवा करत आलात, मोठी झाल्यावर पण सेवा करत राहा, आयुष्यभर तुम्ही तेच करत राहा. तेव्हा नर्मदा बोलते नाही नाही असं कसं होईल, मी असं होऊच देणार नाही. पण कसं? तेव्हा मदन बोलतो अहो काय बाई, फक्त मारू नका असं सांगितलंय, त्रास देऊ नका असं कुठे सांगितलंय. तेव्हा नर्मदा बोलते हां पण कसा? तेव्हा मदन बोलतो कसा, आणि गरम दूध बंद करत बोलतो वाटीत पेटला ससा. नर्मदा बोलते वा वा करेक्ट, भाजू दे तिचं तोंड. तसंही काय, तिची आई गेल्यापासून वाचत बसली तिची, ना काही सांगते ना काही बोलते, घुमी झालीये नुसती घुमी, आणि आपल्यामुळे तोंड भाजले हेही सांगता येणार नाही तिला, सोन्याहून पिवळं. तेव्हा मदन गरम दुधाचा ग्लास भरून देतो आणि नर्मदा तो ग्लास वेदाकडे घेऊन जाते. तेव्हा नर्मदा वेदाला आवाज देते भूक लागली ना आपल्याला, दूध पितेस थोडं? नर्मदा बोलते घे. तेव्हा मदन तिथे येतो आणि हसतो. तेव्हा नर्मदा त्याच्याजवळ जाते आणि बोलते तुला हसायला काय झालं रे? तेव्हा मदन बोलतो मजा येणार आहे मजा. तेव्हा तिथे अंबिका पण आलेली असते. तेव्हा नर्मदा बोलते ती लक्षही देत नाही माझ्याकडे. तेव्हा मदन बोलतो मग प्रयत्न करा ना, मस्का मारा मस्का, दामोदर रावांना मारताच तसा. तेव्हा नर्मदा बोलते हे बघ वेदा, तू दूध प्यालीस ना तर मी तुला गार्डन मध्ये फिरायला घेऊन जाईल. मदन बोलतो दूध गार होतंय. तेव्हा नर्मदा त्याला खुणवते थांब ना. अंबिका बघत असते. तेव्हा नर्मदा बोलते वेदा तू दूध प्यायलीस ना तर मी तुला मोठं चॉकलेट देईल. तेव्हा अंबिका बोलते नर्मदा आत्या नका ना असं गोड बोलून फसवू माझ्या मुलीला, निरागस आहे ती, नका असं वागू. नर्मदा वेदाला बाजूला तोंड करते आणि बोलते वेदा पिऊन टाक बरं दूध, नाहीतर तुझ्या घशात होतील मी, माझ्याकडनं सेवा करून घ्यायची आहे ना तुला. आणि नर्मदा वेदाकडे दुधाचा ग्लास देते. वेदा तोंड लावणार तेवढ्यात ती बाजूला तोंड करते. वेदा तोंड बाजूला करून घेते. तेव्हा नर्मदा बोलते अगं घे. वेदा नर्मदाच्या हातातून ग्लासला धक्का मारते आणि ग्लास फेकून पडतो. वेदा तिथून निघून जाते. तेवढ्यात वेदा तिथून निघून जात असते. तेवढ्यात अथर्व येतो आणि बोलतो वेदा. तेव्हा अंबिकाला पण थोडं बरं वाटतं. तेव्हा अथर्व बोलतो काय झालं आत्या, ती अशी का गेली? तेव्हा अथर्व दुधाकडे बघतो आणि बोलतो आधी हे दूध कसं सांडलं? तेव्हा मदन टॉपिक चेंज करतो का साहेब कुत्रा तुमचा धांडरट आहे, तुम्ही नसला की एकदम तोंड पाडून राहतो आणि तुम्ही नसलात की खूप धांदरट सारखा वागतो, त्रास देतो आहो तो, माझा लेंगा फाडला त्याने. अथर्व बोलतो हो पण हे दूध सांडलं कसं मदन, ते वेदासाठी होतं ना. नर्मदा बोलते हो अरे ठीक आहे ना, सांगून टाक ना काय ते खरं. पण नर्मदा बोलते अथर्व वेदा खूप चिडचिडी झालीये, म्हणजे बघ ना ऐकतच नाहीये ती कुणाचं, बघ ना तिला दूध दिलं तर ती दूध फेकून निघून गेली. तेव्हा अथर्व खाली बघतो आणि बोलतो मी बोलतो तिच्याशी. तेव्हा नर्मदा बोलते अथर्व चिडू नको हो तिच्यावर, आई नाही येणार आहे तिला, खरं तर आई शोध तिच्यासाठी, माया खूप छान सांभाळते तिला, ती मायाचं ऐकते, म्हणजे काहीतरी मार्ग निघतोय का बघ ना. आता आपली माया म्हणजे अंबिकाचीच मैत्रीण आहे ना, ती छान सांभाळेल आपल्या वेदाला, तू विचार करतोस का तिचा, म्हणजे तिच्याशी तसं बोलून बघशील का? अथर्व न बोलताच तिथून निघून जातो. मदन बोलतो नर्मदाला बाई प्लॅन तर फसला. तेव्हा नर्मदा बोलते हो ना चल. तेव्हा अंबिका बोलते नर्मदा आत्या तुम्ही असं बोलताय, खूप विश्वास होता माझा तुमच्यावर, विश्वासघात केलाय तुम्ही माझा, पण आता तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावीच लागतील. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.